नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बजाज पल्स या रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्व प्रेक्षकांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय, आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर सुबोध सोळंके, जे नामवंत ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि त्यांनी म्हणजे सांधा प्रत्यारोपणामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलेले आहे. नमस्कार, आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आज आपल्याला एका महत्त्वाच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल माहिती करून घ्यायची आहे. तो विषय आहे म्हणजे आर्थरायटिस म्हणजे काय, ज्याला कॉमन भाषेमध्ये संधिवात आपण म्हणतो, पण ते संधिवात हा एकच प्रकार नाही, सुबोध सर आपल्याला सांगतील. आणि सांधा प्रत्यारोपण, गुडघा आणि खुबा याचं प्रत्यारोपण, या ज्या महत्त्वाचे विषय आहेत त्याबद्दल आपण तज्ज्ञ मार्गदर्शन घेऊया. डॉक्टर सुबोध, तुम्ही मला सांगा, आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय आहे आणि ऑस्टिओआर्थरायटिस आणि आर्थरायटिस याच्यात फरक काय आहे, उतारवयातील गुडघेदुखी याचा यांच्याशी काय संबंध आहे? नक्की सर, आपण पहिले एक जाणून घेऊया की आपला सांधा कसा असतो. निसर्गाने आपल्याला सांधा दिलेला असतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडांमधील असणारा सांधा. उदाहरणार्थ गुडघ्याचा सांधा साधारणपणे असा दिसतो. हे वरचं मांडीचं हाड असतं, हे खालचं हाड. कुठल्याही सांध्यामध्ये हाडावर डायरेक्ट घासत नसतात. ती घास होऊ नये, तो झीज होऊ नये म्हणून देवाने सांधा तयार करणाऱ्या सरफेसवर हाडांच्या एक विशेष कोटिंग दिलेली असते. आपण त्याला कार्टलेज असं टेक्निकल भाषेत म्हणतो, साध्या भाषेत त्याला आपण गादी म्हटलं जातं, कोणी त्याला ऑइल पण म्हणतं, पण ते ऑइल नसून एक घनत्व असणारी एक कोटिंग असते. ही कोटिंग अतिशय मऊ असल्यामुळे सांध्याची हालचाल अतिशय स्मूथली होत असते. कधी काही रुग्णांमध्ये काही कारणास्तव ह्या कोटिंगची झीज व्हायला लागते, ह्या कोटिंगचा ऱ्हास व्हायला लागतो, कोटिंगच्या खपल्या पडून निघून जायला लागतात. अशा प्रकारे खपल्या पडल्यानंतर खालील हाड जे असतं ते उघडं पडतं आणि त्या हाडाला वेदना जाणवतात. कोटिंगला वेदना होत नाहीत. मग जेव्हाही ह्या खपल्या पडलेल्या खालच्या हाडावर लोड जास्त पडतो, जसं की जास्त चालण्यात येणे, गुडघा एकदम वाकवून खाली उडबस जास्त करण्यात येणे, तेव्हा त्रास व्हायला लागतो. ह्या झिजेचे वेगवेगळे कारणं आहेत. साधारणतः उतरत्या वयातील जी झीज व्हायला लागते कुठलेही कारण नसताना, त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं सांगतो. दुसरेही काही प्रकार आहेत. काही पेशंट्समध्ये अनुवांशिकरित्या एक प्रवृत्ती असते ज्याच्यामध्ये कमी वयातच ही कोटिंग खराब व्हायला लागते आणि सांध्यामध्ये आग व्हायला लागते. त्याला आपण संधिवात असे मराठीमध्ये म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला इन्फ्लामेटरी अर्थ्रोपॅथी असं म्हणतो. त्याचे काही कॉमन उदाहरणं आहेत: रुमॅटॉइड अर्थरायटिस, जुवेनाइल रुमॅटॉइड अर्थरायटिस, रिॲक्टिव्ह अर्थ्रोपॅथी, रिटर्स डिसीज, असे काही तुरळक इतर प्रकार आहेत. ओके, आता जे आपण महत्त्वाचं बोलतोय ते ऑस्टिओआर्थरायटिस बद्दल बोलतोय, की जे उतार वयामध्ये तुम्ही जे सांगितलं की जे कोटिंग आहे किंवा कवच आहे त्याची झीज झाल्यामुळे, कपल्या पडल्यामुळे ज्या हाडाला ज्या वेदना सुरू होतात, त्याच्यामुळे जो प्रॉब्लेम येतो की ते चालायला अडचण येते, खाली बसता येत नाही, मांडी घालून बसता येत नाही, तर ह्याच्यावर उपचार काय आहेत आणि शस्त्रक्रियेची गरज कधी लागते? बस, हा आर्थरायटिस विशेषतः वयाच्या 50 नंतर बऱ्यापैकी जाणवायला लागतो. साधारण जीवनशैलीमध्येही जेव्हा अडचणी यायला लागतात तेव्हा सहसा पेशंट्स डॉक्टरपर्यंत येतात. साधारण जीवनशैली म्हणजे घरातलं काम करताना सुद्धा त्रास होणे, खाली उठबस करणे, न जमणे. जसं प्रगती होत जाते, जसं वय वाढत जातं, तसं ह्या झिजेचं प्रमाणही वाढत जातं. गुडघा पूर्णपणे जेव्हा घासून जातो तेव्हा वेदना अतिशय वाढायला लागतात. सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी मॉडिफिकेशन, ज्याला आपण जीवनशैलीत बदल घडवून आणणे म्हणतो, त्यांचा आपल्याला उपयोग करता येतो. जसं की वजनामध्ये कमतरता आणणे, काही विशेष प्रकारचे व्यायाम सुरू करणे, जेणेकरून गुडघ्याचे बायोमेकॅनिक्स ज्याला आपण म्हणतो ते थोडेसे व्यवस्थित होऊ शकतील. गुडघ्याच्या आतमधील जे द्रव्य पदार्थ कमी होतं ते वाढवण्याकरिता काही विशेष मेडिसिन्स, औषधी उपलब्ध असतात, त्याचा आपल्याला वापर करता येतो. जेव्हा ह्या सगळ्या पथ्यांनी आणि विशेषतः खाली बसण्याच्या सवयी कमी करून मांडी घालून बसणे, उकड बसणे किंवा वेस्टर्न टॉयलेटचा वापर करणे, इंडियन टॉयलेटचा वापर कमी करणे, ह्या सगळ्या पथ्यांनी, औषध गोळ्यांनी, जीवनशैलीत बदल आणून, व्यायाम सुरू करून जेव्हापर्यंत भागतं तोपर्यंत आपण ऑपरेशनचा विचार करत नाहीत आणि आपण त्याच्यासाठीच मॅक्सिमम प्रयत्न देत असतो. ज्या क्षणी वारंवार पेन किलर खायला लागतात, जे की घातक असतात शरीरासाठी, छोटासा कोर्स पेन किलरचा घेणं काही मोठी गोष्ट नाहीये, पण जेव्हा वारंवार पेन किलर घेतल्याशिवाय दैनंदिन जीवनातलं काम करता येत नाही, ह्या सगळ्या पथ्यांनी हवी तशी मदत मिळत नाहीये, तेव्हा आपल्याला ऑपरेशनचा विचार करायला लागतो. बरोबर आहे.
पण ही जी गुडघा बदलण्याची किंवा गुडघा प्रत्यारोपणाची जी शस्त्रक्रिया आहे त्यानंतर पूर्ववत चालता येते का रुग्णाला? बरोबर सर, अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला. बऱ्याच पेशंट्सना हा प्रश्न असतो की माझ्या गावाकडे एका बाईने हे ऑपरेशन केलं, आता तिला चालताच येत नाही. असे बरेच गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत. मी सांगू इच्छितो इथे की ऑपरेशन केल्यानंतर चालण्याचा पॅटर्न तुम्ही आजाराच्या पूर्वी जशा प्रकारे फास्ट चालत होतात, सरळ चालत होतात, लचक नसताना चालत होतात, तशा प्रकारे चालता येते, तशा प्रकारे चालायचं असतं. ऑपरेशन नंतर काही आपल्याला रेस्ट्रिक्शन्स येतात, निर्बंध येतात, ज्यामध्ये आपल्याला खाली बसायचं नसतं, मांडी घालायची किंवा काही करायचं असेल तर आपल्याला वर बसून मांडी घालता येते, पण जमिनीवर बसणं आपल्याला बंद करायचं असतं, टाळायचं असतं. पण पूर्ववत चालता येतं, फिरता येतं, पायऱ्या चढता येतात, उतरता येतात. बरेच जण तीर्थयात्रेसाठीही जातात, त्यांना फक्त थोडीशी व्यवस्था करावी लागते वर बसण्याची जागोजागी, पण त्रास कमी पूर्णपणे निघून जातो. व्हेरी गुड, फार चांगली माहिती दिली आपण. त्याच्यामुळे मनातली जी भीती आहे की मला पूर्वीसारखं चालता येईल किंवा काही निर्बंध येतील का, ते सगळे ती जी मनातली भीती आहे ती निघून जाऊ शकते. पण ही ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया गुडघा प्रत्यारोपणाची, त्याला काही वयाची मर्यादा आहे का की या वयापर्यंतच करता येते, पुढे नाही करता येत? नाही, असं बिलकुल नाहीये. खरं तर ह्या ऑपरेशनची गरजच उतरत्या वयात लागते, तरुणपणी ह्या ऑपरेशनची गरजच नसते. साधारणतः 55 आणि वरील वयोगटातील लोकांना याची गरज पडते. ॲज सच काहीही रेस्ट्रिक्शन नाहीये. हे ऑपरेशन 92, 93, 95 वयोगटातील वर्षांमधील पुरुषांवर, स्त्रियांवरही झालेलं आहे जगभरामध्ये. फक्त एवढंच बघायचं असतं की पेशंटची तब्येत ऑपरेशनसाठी साथ देऊ शकेल का. जेव्हा त्या साईडने आपल्याला ग्रीन सिग्नल मिळतो तेव्हा आपण ऑपरेशन करू शकतो. सरासरी वय 63.6 असं बघण्यात आलेलं आहे जगभरामध्ये ऑपरेशनसाठी. अॅनेस्थेशियाच्या दृष्टीने म्हणजे बदिरीकरणाच्या दृष्टीने जर फिटनेस मिळाला, त्यांनी जर सांगितलं की ठीक आहे आपण करू शकतो, तर कुठल्या वयामध्ये हे करायला काही अडचण येते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पण आता सुविधा बऱ्याच आलेल्या आहेत, तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते होऊ शकतं. म्हणजे वय ही मर्यादा नाहीये त्याच्यामध्ये. पण एक सर्वसामान्य कल असा असतो की शस्त्रक्रिया टाळण्याकडे कल असतो, तर ही शस्त्रक्रिया टाळता येईल असं काही करता येतं का की मला नाहीच करायची शस्त्रक्रिया? अशी बऱ्याच पेशंटची मनस्थिती असते की काही करा पण माझं ऑपरेशन करू नका. आमचाही कल तसाच असतो की जोपर्यंत शक्य आहे ऑपरेशनची वाट आपल्याला पकडायची नाहीये. जसं की आपण पहिले डिस्कस केलं होतं की जिथपर्यंत जमतं, भागतं, दैनंदिन जीवनात ज्याला आपण ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग म्हणतो, स्वतःचं उठणं, काम करणं, सोसायटीमध्ये भ्रमण करणं, बाहेर जाणं, शेजारापाजारात जाणं, हे सगळे कार्य आपल्याला बिना त्रासाचे करता येतात. आपला त्रास आपल्याला एका मॅनेजेबल लेवलपर्यंत खाली घेऊन जाता येतो बाकी सगळ्या पथ्यांनी, जसं की वजन कमी करणं, आहारामध्ये बदल आणणं, मांडीच्या स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम सुरू करणं, गुडघ्याच्या आतमध्ये द्रव्य पदार्थ, लुब्रिकेशन निर्माण करणाऱ्या काही गोळ्या ज्यांचे जास्त साईड इफेक्ट्स नसतात, अशा गोळ्यांवर जोपर्यंत भागतं तोपर्यंत आपण टाळतोच. पण ज्या क्षणी ही पायरी आपण ओलांडतो तेव्हा दुसरा कुठलाही मार्ग नसतो. मग आयुर्वेदामध्येही हा मार्ग नाहीये, पॅरलल थेरपीज दुसऱ्या असतात ज्याच्यामध्ये ॲक्युपंक्चर बघितलं जातं, हे सगळे पेन मॅनेज करतात. पण मुळातून जो सांधा आपला घासलेला आहे, जोपर्यंत आपण आतमध्ये जाऊन तो बदलून त्याला परत स्मूथ करत नाहीत, त्रास रहित बनवत नाहीत, तोपर्यंत त्रास शून्य कधीच होऊ शकत नाही. आणि अर्थातच एक महत्वाचा प्रश्न परत येतो की लवकर याची जर काही काळजी घेता येते का, की आहार किंवा जीवनशैली आपण अशी काही ठेवू शकतो का की कदाचित हे होणारच नाही ऑस्टिओआर्थरायटिस, किंवा झालं तर आणखी उशिरा वयात होईल, असं काही करू शकतो का? याच्यावर जगभरामध्ये स्टडीज थोड्याफार प्रमाणात झालेल्या आहेत. भारतीय जीवन पद्धतीमध्ये खाली बसणे, मांडी घालून बसण्यामुळे भारतामध्ये किंवा एशियन पॉप्युलेशनमध्ये, लोकसंख्येमध्ये गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थरायटिसचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. तसंच आपण पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये बघितलं तर गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थरायटिसचा इन्सिडन्स बऱ्यापैकी कमी आहे, त्यांना खुब्याचा त्रास जास्त होतो. तर कुठे ना कुठे आपली जीवनशैली याच्याशी निगडीत आहे. ही जी झिजेचा आपण प्रक्रिया डिस्कस केली होती ती 40शी मध्ये सुरुवात व्हायला लागते. जसंच आपल्याला जाणवायला लागलं की खाली बसल्यानंतर जेव्हा उठायला मला भरपूर त्रास होतो आणि कन्सिस्टंटली वारंवारतेने तो त्रास होतच राहतो, त्या आपल्याला एक कल मिळाला पाहिजे, एक आयडिया मिळायला हवी की आपल्यामध्ये तो त्रास सुरू व्हायला लागलेला आहे. तर क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजवर आपण तेव्हा भर द्यायला हवा. आपण तेव्हाच खाली बसण्याच्या सवयी थोड्याफार प्रमाणात कमी करायला हव्यात. आहारामध्ये काही पदार्थ आहे जसं की तीळ, जवस, सूर्यफूल, करडी ह्यांचं प्रमाण थोडंसं वाढवल्याने बऱ्याच लोकांना याच्यातनं मदत मिळालेली आहे असं आढळून आलेलं आहे स्टडीजमध्ये. तर आपण ज्यांचा वापर करू शकतो.
या पुढचा प्रश्न मला डॉक्टर सुबोध आपल्याला असा विचारायचा आहे की खुब्याचा सांधा किंवा त्याचे जे संदर्भात आजार आहेत, खास करून कोविडच्या नंतर त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे असं आपल्याला लक्षात आलंय. तर या सांध्याबद्दल थोडीशी जर आपण माहिती दिली, त्याचे आजार आणि त्याच्या उपचारासाठी आपण काय करायचं ते आपण आज डिस्कस करूया. तर खुब्याचा सांधा कसा काम करतो किंवा त्याची रचना कशी असते? आपल्या मांडीमध्ये आपल्या शरीरातील सगळ्यात मोठं हाड असतं. ते हाड वर जाऊन एका बॉल प्रकारच्या हाडाचा शेप बनवतं. साधारण तो असा दिसतो. हे मांडीचं हाड आहे. वर गेल्यानंतर एक बॉल बनवतो. हा बॉल अतिशय मऊ गोलाकार स्मूथ असतो. त्यालाही कार्टिलेज नावाची कोटिंग जी आपण डिस्कस केली ती असते. तसेच आपल्या कमरेमध्ये जे मोठे दोन हाडं असतात त्यांच्यामध्ये दोन्हीही बाजूला काही खड्डे असतात. ते खड्डे जर मोठे करून बघितले असता असे दिसतात. ते खड्डे ही अतिशय स्मूथ गोलाकार आणि कार्टिलेजनी कोटिंग झालेली असते. त्याच्यामुळे हा सांधा अतिशय नॉर्मल प्रकारे काम करतो. आपल्याला चालताना फलताना किंवा मांडी घालून बसला असता, उकड बसला असता, सर्व हालचाल ह्या इथेच होत असते. ओके. मग इतका चांगला आपला निसर्गाने दिलेला आपल्याला सांधा आहे खोव्याचा, तर कुठल्या परिस्थितीमध्ये याचं प्रत्यारोपण करायची गरज पडू शकते आणि गरज समजा ती प्रत्यारोपण करावं लागलं तर त्या शस्त्रक्रियेचं स्वरूप कसं असतं? सुदैवानं एशियन पॉप्युलेशन, आशियाई लोकसंख्येमध्ये, भारतीय लोकसंख्येमध्ये याचं ऑस्टिओआर्थरायटिस जे थोड्या वेळा पूर्वी आपण डिस्कशन केलं की वयामानानुसार ह्या कार्टिलेजची होणारा ऱ्हास हा कमी प्रमाणात बघायला मिळतो. पाश्चिमात्य लोकसंख्येमध्ये थोडा जास्त आहे. हा जो बॉल असतो, हा जो हाडाचा तुकडा असतो, हा जिवंत हाडाचा तुकडा आहे. याला रक्तपुरवठा ह्या इकडनं जात असतो. कधी कधी काही कारणास्तव तो रक्तपुरवठा खंडित होतो आणि बॉल हळूहळू मरायला लागतो. मरायला लागल्यानंतर ह्या बॉलमध्ये सूज यायला लागते आणि त्रास सुरू होतो. दिवसेंदिवस हळूहळू हा बॉल ओबडधोबड व्हायला लागतो. जसं की आपण इथे बघू शकतो, जो अतिशय मऊ होता तो आता ओबडधोबड झालेला आहे. ओबडधोबड झालेला हा बॉल ह्या मऊ खड्ड्याला घासून 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 झीज तयार करायला लागतो. साधारणतः ह्या रक्तपुरवठ्याला खंडित होण्यामागची काही कारणं आहेत. अतिशय जास्त प्रमाणामध्ये मद्यपानाचं सेवन करणे किंवा कोरोनामध्ये बऱ्याच लोकांना ह्या प्रमाणामध्ये वाढ बघितलेली आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी काही कारणास्तव हाय डोसमध्ये जेव्हा स्टिरॉइड घेण्याची गरज पडते तेव्हा ह्या बॉलचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. तर जेव्हा हा बॉल कम्प्लिटली घासून जातो आणि त्रास शिगेला पोहोचतो तेव्हा आपल्याला हा सांधा बदलावा लागतो. तर आपल्याला दोन्ही बाजू, घासलेला खड्डा सुद्धा आणि बॉल सुद्धा दोन्ही बदलावा लागतो. जेव्हा आपण बदलतो, आपण घासलेला बॉलही त्याच्या देठासहित नवा बॉल बसवतो. ह्या खड्ड्यामध्येही नवं लायनर बसवतो आणि एक नवा सांधा तयार होतो. हा सांधा तयार झाल्यानंतर त्रास पूर्ण प्रकारे शून्य होऊन जातो. माणूस पहिला पूर्वव्रत किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे चालू शकतो, फिरू शकतो, पायऱ्या चढू शकतो, अतिशय बंजी जम्पिंगही करू शकतो. मांडी घालून बसण्यासाठी ही ॲज काही रेस्ट्रिक्शन नसतं, निर्बंध नसतात. खाली बसणं सहसा थोडंसं टाळलेलं बरं, पण बसायला सर्व काही करता येतं. समोरून बघितलं असता इतर व्यक्तीला काहीही क्लू मिळत नाही, फरक जाणवत नाही की ऑपरेशन झालेलं. ते ह्याच्याबद्दल तर खूप चांगली माहिती दिली. पण ही जी शस्त्रक्रिया आहे खुबा बदल करण्याची, त्याचं यशस्वी होण्याचं प्रमाण कितपत आहे हा पहिला प्रश्न. आणि दुसरा त्याच्या संदर्भात जसं आपण आता सांगितलं, याच्यामध्ये जे आपण आर्टिफिशियल इम्प्लांट्स टाकतोय, म्हणजे जे मांडीच्या हाडाची प्रतिकृती टाकतोय आणि आणखीन एक तो बॉल सुद्धा दुसरा बदलतोय, तर त्याचे बरेच प्रकार आहेत. त्यातला कुठला वापरावा असे बरेचदा त्याच्याबद्दल गैरसमज असतात की कुठला इम्प्लांट वापरावं. त्याच्याबद्दल काय मार्गदर्शन करू शकता? अतिशय बरोबर सर. हे सांधा प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वी प्रकारे होण्याचं प्रमाण USFDA, ज्याला आपण अमेरिकेतली एक रजिस्ट्री म्हणतो, त्यांच्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहेत. ह्या सांध्याची सक्सेसफुल होण्याची ऑपरेशन झाल्यापासून 15 वर्ष नंतरपर्यंत 96% लोकांचे सांधे अतिशय व्यवस्थित प्रकारे काम करत आहेत हे आढळण्यात येतं. एका तज्ज्ञाच्या हाताने, जो जॉईंट स्पेशलिस्ट आहे, जॉईंट रिप्लेसमेंट स्पेशलिस्ट आहे, सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ आहे, त्याच्या हातून हे ऑपरेशन केल्यानंतर सांध्याची सक्सेसफुल होण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढण्यात येते. आणि जसं तुम्ही विचारलं की ह्या बॉलचे आणि आतमधल्या लायनरचे वेगवेगळे प्रकार असतात, तर सहसा वापरण्यात येणारे 2 प्रकार आहेत. बॉल 2 गोष्टींपासून बनू शकतो. एक तर अशा प्रकारे दिसणारा सिरामिकचा बॉल असतो किंवा मेटलचा असा बॉल असतो.
मेटलचा बॉल सहसा 10 ते 15 वर्षापर्यंतच बऱ्यापैकी काम करतो. त्यामुळे वृद्ध वयोगटातील व्यक्तींना ज्यांना ह्या ऑपरेशनची गरज पडते, सहसा 60 आणि त्याच्यावरील वयोगटातील लोकांना ह्या बॉलचा वापर करणं बऱ्यापैकी ऍक्सेप्टेबल असतं, मान्यता असते. पण जेव्हा तरुण वयामध्ये म्हणजे कुठलाही व्यक्ती जो 60च्या आतीत असेल त्यांच्यासाठी आपल्याला सिरामिकच्या बॉलचा वापर करायला हवा, कारण याचं आयुष्य 25 ते 30 वर्ष बऱ्यापैकी चांगलं टिकतं. ते पण त्याचं सुद्धा आपल्याला आयुष्यमान विचार करायला पाहिजे की जो आपण बदलणार आहे त्याच्यामध्ये. आणि ही शस्त्रक्रिया केल्यानंतर बरेचदा असा प्रश्न असतो की किती काळामध्ये रुग्णाला पूर्वीसारखं चालता येईल? ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण रुग्णाला गुडघे प्रत्यारोपणानंतरही आणि खुब्याचा सांधा प्रत्यारोपणानंतरही दुसऱ्याच दिवशी आपल्या पायावर वजन घेऊन आपण चालवायला सुरुवात करतो. तर बेड रेस्ट किंवा आपल्याला पलंगाशी खिळून राहण्याची गरज लागत नाही. ऑपरेशन झाल्या आपण त्या दिवशी त्यांना थोडासा आराम देतो. दुसऱ्या दिवशी वॉकरच्या सहाय्याने, स्टँडच्या सहाय्याने आपण चालवायला लागतो. एकदा पेशंट बऱ्यापैकी कम्फर्टेबल झाला, चालण्याच्या पद्धतीमध्ये त्रास कमी झाला, तर 4 दिवसात, 6 दिवसात, 8 दिवसात वॉकरही सुटून जातं. आणि स्पष्टपणे सांगायचं झालं तर ऑपरेशन पासून 1.25 ते 1.5 महिन्यात लचक पूर्णपणे निघून जाते आणि समोरच्या व्यक्तीला बघतानाही कधी जाणवत नाही की याचं ऑपरेशन झालेलं आहे. तर 1-1.5 महिन्यात पूर्ववत चालता येतं. या खुबा प्रत्यारोपण करण्याच्या शस्त्रक्रियेच्या नंतर रुग्णाला काही विशिष्ट प्रकारची काळजी घ्यावी लागते का? नाही, गुडघ्यापेक्षा अतिशय जास्त लिबरल ज्याला म्हणतो, अकोमोडेट करून घेणाऱ्या म्हणजे पथ्य न पाळवणारी ही सर्जरी आपण म्हणतो. त्यामुळे तुम्हाला जास्त काही निर्बंध नसतात. तुम्ही अतिशय जमिनीवरही बसू शकतात, उकडही बसू शकतात. टाळलेलं खाली बसलं थोडंसं बरं, पण तरी तुम्ही खाली बसू शकतात, ॲथलेटिक ॲक्टिव्हिटीजही करू शकतात, स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेटही करू शकतात. त्यामुळे ही बऱ्यापैकी तुम्हाला पूर्वव्रत जीवनशैलीवर येऊ देते. फारच चांगली माहिती दिली आपण. आणि आपण बघतोय की तंत्रज्ञान इतकं आघाडीवर गेलेलं आहे की खुबा प्रत्यारोपण झाल्यानंतर ॲक्च्युअली दुसऱ्या दिवशी रुग्ण स्वतःच्या पायावर चालू शकतो. म्हणजे हे खरोखरच तंत्रज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाची ही कमाल आहे. आणि हे सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान, त्याच्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर्स, उपचार सुविधा, निदान सुविधा, या सर्व प्रकारच्या सुविधा कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये एका छताखाली उपलब्ध आहेत. तर ज्या कुणाला सांध्यांचा आजार असेल, गुडघ्याचा असेल, खुब्याचा असेल, तर त्यांनी कृपया डॉक्टर सुबोध यांच्याशी संपर्क साधावा कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये. आज आपण इथे आलात आणि इतकी चांगली आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.